नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. लहानपणापासून एकत्र खेळलेली ही मुलं, पण अलीकडे दोघं सारखी भांडत होती एवढ्या तेवढ्या कारणावरून. पूर्वी भांडणं होत नव्हती असं नाही, पण ती मिटतही होती आपोआप. 15-16 वर्षाचा रघु, ओठावर हिरवळ फुललेला, गालावर पुळ्या उमटलेला, थोडा हट्टी आणि आक्रमक झालेला होता. रेवाकडे तर आपलं हक्काचं खेळणं असावं असाच बघत होता. त्याशिवाय का दुपारी निखिल आला म्हणून इतका चिडला होता. इतका दिवसांचा काकूंचा शेजार, पती पत्नी तर आई वडिलांसारखे तिच्या पाठीशी होते. तिचा उद्ध्वस्त संसार त्यांनी रात्रंदिन सांभाळला होता. त्याच्या बदल्यात तिला पुढे विचार करवेना. त्यांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुरुवातीस माणुसकीचाच निव्वळ असेल का? हळूहळू तो त्यांच्या नकळत बदलत तर गेला नसेल? कारण नाही म्हटलं तरी त्यांनी आपल्याला मदत केली. रेवाला मायेनं काळजीनं सांभाळलं. पूर्वी तर फक्त मायाच जाणवायची. त्या मायेपुढे सरोज तर लवून जायची. या असल्या उपकारांची भेट या जन्मी तरी आपल्याकडून होईल का, असा तिला जीव कुरतडणारा भ्रम पडे. पण तेव्हा त्या माणसांनी खरंच निखळ प्रेम केलं होतं. दयेपोटी. काकू तशा थोड्याशा वस्ताद होत्या, थोड्याशा व्यवहारीही, काहीही हातचं राखून देणाऱ्या. घरात कधी काकू रघु देखत रेवाला सून करून घ्यायचं तर बोलून गेल्या नसतील. त्या अडनाड वयाच्या पोरानंही आईचं म्हणणं खरंच कशाला मानलं असेल? त्याशिवाय का अलीकडे तोच सतत तिच्यावर पाळत ठेवून असतो, सारखा तिच्यावर अधिकार दाखवत फिरतो. तिच्याकडे टक लावून बघतानाही आपण त्याला पकडलंय. सरोजला प्रश्न पडला, काय करावं? गुंता कसा सोडवावा? आणि तो आपण आपल्या परीने सोडवावा तरी तो इतरांना मान्य होईल का? त्याचे जर चांगले परिणाम झाले नाहीत तर आपण आपल्या परीने प्रश्न सोडवूनही काय उपयोग? रेवाला अजाण वयात रघु मित्र म्हणून चालला, पण जीवनसाथी म्हणून तो आवडेल का? इतक्या दिवसांच्या एकत्र खेळण्या भांडणातून ती वाढली. त्यातून नकळत एखादा कोंब जन्म पावला नसेल का? आणि समजा असेल तर आपण त्याला खत पाणी घालायचं का? सर्व पाश तोडून टाकायचे स्वतःला पिंजऱ्यात. तिची अर्धी रात्र उलटून गेली. तिनं ठरवलं की तूर्त तरी सर्व चाणाक्षपणे अजमावत राहायचं. आग्रह कुठलाच धरायचा नाही. मनाची पाटी कोरी ठेवण्याचा निश्चय करूनच तिने गच्च डोळे मिटून घेतले. डोळे मिटल्या घट्ट काळोख्या अंधारात तिच्या मनात आलं, आणि समजा रघुसाठी त्यांनी खरंच एखादे दिवशी मागणी घातली तर? आपणही आयुष्यात येणाऱ्या प्रसंगासाठी तयारी करून ठेवलेली असावी. तिच्या हळव्या दुसऱ्या मनाला वाटलं, समजा त्यांनी रघुसाठी रेवाचा हात मागितला तर? त्यात इतकं वाईट काय आहे? स्वतःचं घर आहे, थोडी शेती आहे, माणसं ओळखीची आहेत, शिवाय शेवटच्या श्वासापर्यंत ही खोलीही सोबत राहील, लेक डोळ्यापुढे राहील, काका काकूंच्या ओझ्याशी नवजात जोडून. मध्यंतरी सर्व निवळले होते. रघुचं येणं सुरू झालेलं होतं. काही पुढ्यात ठेवलं तर मांडी घालून खात होता. रेवाचं गणितही घेत होता. वादळ निर्माण व्हायच्या आत शमलं याचं समाधान मनात साठून सरोज वावरत होती. खास रेवासाठी एका रविवारी रघुनं रामाच्या मंदिरात जाऊन तिथून फुलपाखरं पकडून आणली होती. हसत हसत त्यानं ती रेवाच्या पुढ्यात टाकली. ती सर्व फुलपाखरू मेलेली होती. एकाचेही पंख फडफडत नव्हते. अगदी अलगदपणे रेवानं ती फुलपाखरं पुस्तकातून उचलून ठेवली. तिला ती सुंदर सुंदर फुलपाखरं असलेली मेलेली फुलपाखरं जपून ठेवताना वाईट वाटलं.
तिने एके दिवशी पुस्तक उघडून फुलपाखरू न्याहाळत म्हटलं, ही इतकी सुंदर फुलपाखरं रघूनं का गं मारून आणली? मला काही मेलेली फुलपाखरू आवडत नाहीत. रंगबेरंगी फुलावर बागडतानाच ती किती सुरेख दिसतात. पुस्तक मिटून ठेवत रेवा विचार करू लागली. एके दिवशी सकाळीच रघू ओरडतच आला. त्याने ओंजळभर पुन्हा काळ्या, पांढऱ्या, लाल, पिवळ्या ठिपक्यांची फुलपाखरं आणलेली होती. त्याने उत्साहाने रेवापुढे ओंजळ उघडली, पण रेवा एका निश्चय मनानं त्याच्याकडे पुढे उभी राहिली. एक दोन फुलपाखरं फडफडत होती. ती उडून जाऊ नयेत म्हणून रघू त्यांना ओंजळ खोल करून दाबून धरत होता. रघू म्हणाला, बघत काय उभी आहेस वेडपट? जा पटकन पुस्तक आण आणि त्यात घालून वजन ठेव वरती, म्हणजे मरून चिपकून बसतील पानांना. रेवा रागाने पण संयमानं रघूची नजर टाळत म्हणाली, कशाला आणलीस फुलपाखरं? बिचाऱ्यांना फुलावर बागडू द्यावं. मी मगाशीच देऊन टाकलीत. रघूनं खेकसून विचारलं, कुणाला दिलीस? निखिलला. निखिल जादूनं त्यांना जिवंत करतोय. रघूनं रागानं फुलपाखरू रेवाच्या अंगावर फेकली आणि रेवाचा हात पिरगाळत तो म्हणाला, उद्या त्याच्याकडून फुलपाखरू परत आण. जर त्यानं बऱ्या बोलानं दिली नाही तर मी शाळा सुटल्यावर बडवीन त्याला. समजलं? दान दान पाय आपटत तो वेगाने निघून गेला. सरोज सर्व प्रकार बघत असूनही गप्प उभी राहिली. खांबाला पाठ लावून हात हलवत रेवा विचार करू लागली. नंतर रघू फिरकलाच नाही. मध्यंतरी जाणं येणंही बंद होतं. दोन्ही घरातली माणसं समोरासमोर आली तर फक्त नजरानजर व्हायची. तोंडातून शब्द बाहेर पडायचाच नाही. सरोजनं मग ठरवलं, आपणच त्यांच्या आधाराने दिवस काढले. पडतं घ्यायचं ते आपणच. शेवटी आपण होऊन सरोज काकूकडे जाऊ. सरोज म्हणाली. माफी मागून मोकळं व्हायचं तिनं ठरवलं. तेवढ्यानंच संबंध सुधारले तर तिला बरंच होतं. मन गढूळही होतं. ती नितळ पण एकमेकापुढे येणं शक्य नव्हतं. संकोचून सरोज म्हणाली, काकू बऱ्याच दिवसात येणं जमलं नाही. जाऊ द्या, तुम्हीही आला नाहीत. मोठ्यांचेही मुलांच्या भांडणात चुकतं. मी लहान. मीच ठरवलं आपण होऊन जाऊ. काकू राग विसरतील. खाली मान घालून काकू गहू निवडीत होत्या. खालचा ओठ दुमडून हसत कुचकेपणानं म्हणाल्या, रेवाचं सोडा, ती लहानच आहे. पण उपकाराची जाणीव तरी ठेवायला नको? पूर्वीचे दिवस आठवा. इतक्या कमी भाड्यात कुठे जागा मिळते का बघा. विचाराबाहेर म्हणजे कळेल. 15 वर्षात एक पैसा भाडं पाठवलं नाही. शिवाय मदत कुठे म्हणून अडवून पाहिलं नाही. काकू बोलत होत्या ते सरोजला पटतच होतं. काकूंनी आधार दिला नसता तर आपलं अनाथपण अजूनच केविलवाण्या रूपात आपल्या पुढे उभं राहिलं असतं, हेही तिच्या लक्षात आलं. काकू पुढे बसल्या बसल्याच तिने ठरवून टाकलं, रेवा चुकली तर तिला माफ केलं जातं. आपल्याकडे तसं कोणी पाहणं शक्य नाही, म्हणून यापुढे काहीही घडो, बोलतो ठेवायचं. वरची चौकशी करायची. मनात त्यांनी चुकल्याबद्दल स्वतःचा कान धरला. सरोज उठली. येते हो काकू म्हणाली. पण गहू निवडून असलेल्या काकूंनी तिच्याकडे मान वरती करून सुद्धा पाहिलं नाही. त्या आपल्या निवडतच राहिल्या. काकूही पूर्वीसारखे वागत नव्हते. रेवा तास तास पायऱ्यावर बसली तरी दखल घेत नव्हते. सरोजचीच पंचायत झालेली होती. ही कोंडी कशी फुटली जाईल उमगत नव्हतं. ती व्याकुळपणे सर्व सोसत होती. रेवा शाळेतून परतली ती मुसमुसतच. सरोज दिसतात तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. मला तो भिकारडी म्हणतो, चुगलखोर म्हणतो सांगत होती. रघूच्या बाजूची शाळेतील मुलं रेवाला चिडवत होती, हसत होती.
रघुनं शेवटी निखिलचं बखोट धरून त्याला फरफटत शाळेबाहेर आणून मारलं होतं. सर्व शाळेत हीच चर्चा होती. सर्वच गप्प बघून रेवा रागाचा स्फोट होऊन म्हणाली, तू ही तसलीच त्याची बाजू घेणारी. तो शाळेत काय सांगतो माहिती? ही माझी बायको होणार आहे. कुणी हिच्या वाटी जाल तर मुडदा पाडीन त्याचा. कोरड्या डोळ्यांनी सरोज ऐकत राहिली. त्यातून निघणारा मार्ग शोधत राहिली. रेवा फणफणतच होती, मला तो रघु मुळीच आवडत नाही. जाड जाड ओठांचा, फोडाळ गालाचा, बोकाच आहे तो. आई, आपण ही जागाच सोडून जाऊया का? तिच्या परीत रेवानं प्रश्न सोडवला होता. सरोजला वाटलं, इथं राहून हे भांडणं मिटणं शक्य नव्हतं. इथं राहणं म्हणजे त्यांनी केलेल्या उपकाराची सदा जाणीव ठेवणं, त्या ओझ्यानं शर्मिंद होणं आणि रेवालाही पुढं मागं. सरोज म्हणाली, दुसरी जागा बघूनच ही जागा सोडावी लागेल. रेवा ती जागा ठरवून मग त्यांना सांगू. दुसऱ्या दिवशी सकाळीच काका आले. सरोजनं पुढं सारलेल्या पाटावर बसले. थोडं वरचं बोलून म्हणाले, मी यासाठी आलो होतो की तुम्ही दुसरी जागा बघा. हिच्या मनानं एक कौल घेतला. माझा नाईलाज आहे. तुमचा आमचा इतकाच ऋणानुबंध असावा. बोलताना काकांचा कंठ दाटून आला होता. ते चहा न घेताच बोलणं आवर्त घेऊन उठले. सरोजच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. काका जाता जाता अडखळून म्हणाले, तुम्ही कोठेही असला तरी मी येत जाईन. तिच्यापुढे माझं चालत नाही. ते गरकन वळून अंगण ओलांडून घरात गेले. सरोजनं जागा पाहिली. छोटीशी पण छान जागा मिळाली. अंगणात फुलं झाडं असलेली. नवीन जागेत जायचं ठरल्यावर रेवा खुश होती. सामान तिनंच आवरलं. एका बैलगाडीत सामान मावलं गेलं. सरोजचा तर उत्साहच संपला होता. जाताना काका काकूंचा निरोप घ्यायला ती गेली तर त्या जागचं उठल्या नाहीत. काकाच अंगणात आले. रेवानंच तिच्या कल्पनेनुसार सामान ठेवलं. आरसा कुठे लावायचा, देव कुठे मांडायचे, कपाट कुठे ठेवायचं तिनंच ठरवलं. महिना लोटला तरी काका आले नाहीत. रघुही आला नाही. काकू येण्याचा प्रश्नच नव्हता. सरोजला कातरवेळी एकटी असताना वाटायचं. एक रेवाला आपल्या निर्णयाचा आधार वाटला, पण तिच्या पायी आपण किती माणसं तोडली. दिवसेंदिवस रघुचं वागणं राकट बनलं होतं. तो आई-वडिलांनाही डोईजड होत होता. आपल्याला पुढं काय आवरतो? त्यानं रेवाला एकटी बघून कमी जास्त वागायलाही पुढे मागं पाहिलं नसतं. काही कळायच्या आतच रेवाने आयुष्याचा धसका घेतला असता. कळी उमलायच्या अगोदरच कुस्करली गेली असती. माणसं दुरावली तरी ज्या नाजूक अवस्थेत रेवानं पाऊल टाकलं होतं ते भक्कम करण्यासाठी तिला आपला आधार हवा होता. तो आई म्हणून. आपण पुरवला याचं समाधान वाढणाऱ्या स्त्रीला सामोरे जाताना तिच्या मनात उरे. धन्यवाद.